ट्वेल्थ मॅन 94 कामन आणि कोपरी कंपल्सरी आहे, या गोष्टीची काळजी घ्या. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिल्या षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालाय. अलंकार अलंकार सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर. ऑल द बेस्ट टीम 94 कॉमन. ऑल द बेस्ट टीम खुशी 11 कोपरी. एक मोठी मॅच आपल्या भेटीसाठी येते. गेम प्ले होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक आमच्या सोबत आहे. मागचा सामना देखील खूप सुंदर समालोचन हार्दिक आणि धनंजय यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. शिवनेरी ग्रुप आयोजित विराथन गावाच्या सन्मानाची, नांदगडी पाडाच्या अभिमानाची पर्व 5 शिवनेरी ट्रॉफी. 2 रनची पेनल्टीनं डाव सुरू होतोय आणि पहिला बॉल या मॅचच्या ठिकाणी पडतोय 7:51 7:51 विदिन 25 मिनिट्स. एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव. 5 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. चला, पहिल्या ज्या 2 धावा आल्या होत्या असं म्हणूयात की डॉट बॉल टाकून ना अलंकारनं कव्हर केलेत, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि एका बॉलवरती 4-6 देखील बनतात. हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पाटील नेटवर्क वरती जो प्रेक्षक राजा आज वसई विरारमधनं जोडलाय त्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅटच्या समोर बॅटची लागली कडा आणि विकेट मिळतीये. फलंदाज बाद होतील राहील आणि धक्का लागला मैदानावरती 94 कामनला. हा पहिला. धावफलकावरती धावा 2 विकेट गेली आहे मैदानावरती 1. पहिला फलंदाज या ठिकाणी आपण पाहता बाद झालाय. फर्स्ट विकेट डाऊन मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतीये. या पाहूयात कशा प्रकारे सामना इथं पुढे जाईल, कशा प्रकारे मॅच पुढे जाईल. शून्यावरती खरं तर पहिला फलंदाज या मैदानातून बाहेर झालाय. प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची उंझळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की निस्वार्थ त्याच्यामध्ये एक जीव असावा. आयुष्य असं जगावं की मृत्यूने म्हणावं तू जग अजून मी येईन नंतर. अगदी या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्या व्यक्तिमत्वानं पूर्ण विश्वाला शिकवला. एक संघर्षमय योद्धा आणि त्यांचं संगीत तुम्ही ऐकत होतात श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजाचं. गोलंदाज तयार. अलंकार खूप सुंदर गोलंदाजी सध्या अलंकारची आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर शफल झाले. आता पाठवलाय बॉल. चाललाय लॉंग लेग झोन मध्ये आणि तिकडे ट्रॅव्हल होतोय पहिल्या टप्प्यावरती मैदानाच्या बाहेर. काय म्हणशील हार्दिक? आता मैदानावरती पहिल्याच बॉलवरती आल्यानंतर चौकारानं तन्मयनं या ठिकाणी डाव सुरू केला. जे प्रेशर निर्माण झालं होतं त्या प्रेशरला इथून रिलीज करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वतःला चांगला ॲडजस्ट केला आणि त्यानंतर लॉंग लेगला हा चौकार त्याच्या बॅटमधून आला. 6 धावा स्कोरवरती लागल्यात आणि 6 वरती एक फलंदाज बाद झाला. एक अतिशय महत्त्वाचा फलंदाज राहिल अन्सारी यांचा जर विचार केला तर मागील 2 वर्षांमध्ये या नावाची चर्चा आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहिले. त्यामुळे इथून क्रीजवरती राहणं फार गरजेचं होतं. क्रीजवरती नाही आहेत परंतु इथून तन्मय आल्यात आणि तन्मयच्या बॅटमधून चौकार. दुसऱ्या बाजूला प्रकाश आहे. प्रकाशला इथून अंधारात प्रकाश निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यामुळे इथून या दोन्ही बॅटरवरती जबाबदारी असणार आहे कारण समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे.
श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ आज खुशी 11 कोपरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये त्यांची छाप आपण पाहिलं आणि पहिल्या सीझनचा चॅम्पियन संघ होता. या सीझनमध्ये सुद्धा इथून एक्साइटमेंट त्यांना जरूर असणार आहे. 3 बॉलचं केलं आतापर्यंत झालं आहे आणि टीमची टोटल सध्या फलकावरती आपण पाहतोय 6च्या घरामध्ये 6 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. चौकारीतून पहिल्याच बॉलवरती आलाय तन्मयच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला होता. थोडासा वेल जास्त जातोय, प्लीज काही करा. 6 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. एका बाजूला संघ आपण पाहतोय टीम 94 कामन आणि दुसऱ्या बाजूला खुशी 11 कोपरी. या दोन टीममध्ये ही बॅटल सध्या सुरू आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो कलेक्ट करा आणि त्वरित सामन्याला सुरुवात करायची. सिद्धिविनायक तलाव मित्र सिद्धिविनायक मित्रमंडळ तलावपाडा यांच्याकडून आपल्या या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं डोनेशन या ठिकाणी आलं आहे आणि त्याचबरोबर अवनी फोटो स्टुडिओ आदरणीय दीपकजी पाटील यांच्या मदतून आपल्या या स्पर्धेसाठी 2000 रुपयांचं डोनेशन आपण पाहतोय. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. चौकार इथून आलाय आणि या चौकाराने पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकता आमचं प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी केलं जात आहे. अलंकारच्या विरोधामध्ये 2 बॉलवरती 2 चौकार बॅटर तन्मय या ठिकाणी ठोकतोय आणि इथून ज्या पद्धतीने त्याचा आत्मविश्वास सध्या जबरदस्त. मिड विकेटला हा चौकार होता. समीर कासारे एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहे, परंतु चेज थोडीशी कमी पडली. अजून इथून 2 बॉलचं केलं बाकी आहे. 4 चेंडूंचं केलं ठिकाणी जरा ओव्हर दी विकेट. अलंकार चांगला बॉल, यॉर्क लेन्सचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलं. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती परिपूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 12 या आकड्यावरती 12 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. ओमकार सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलवरती गोलंदाज अलंकारचा बोलबाला होता. एक अतिशय या मॅचमधली विकेट त्यांनी मिळवली, परंतु त्यानंतर तन्मय सध्या अनस्टॉपेबल बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील एक पॉवर प्लेमध्ये रन्स आलात. एक विकेट देखील आली आहे. सध्या आपण पाहता 94 कामन इन ॲक्शन आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर रन झालेत. स्कोरकार्डवरती आपण पाहता या ठिकाणी 13. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 रन स्कोरकार्डवरती आहेत. धावफलक आपल्याला पाहायला मिळतात 13 ऑन दी बोर्ड. आणि यानंतरची लढाई आहे NCC नारंगी वर्सेस शनिदेव टेंबीपाडा. टीमची टोटल पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. अतिशय चांगल्या क्वालिटी मॅचेस आज शिवनेरी चषकात आपल्या भेटीसाठी येतात आणि त्या मॅचेस पाहण्यासाठी जो प्रेक्षक राजा फक्त स्टँडमध्येच नाही, विराथ्यांच्या मैदानावरती आल्यानंतर असं पण म्हणावं लागतं स्टँडच्या सोबतीनं डोंगरावरती पण जो प्रेक्षक बसलाय ना, त्यांचं पण सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इथे फटका सुपर्ब आणि बॉल मैदानाच्या बाहेर एक कडक शॉट आला ज्या फटक्याची गरज होती. 94 कामन ब्रँडेड 6 येत आहे आणि तो कसा आला हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट आले, पडला अँगल सोबत बाहेर चालला होता. ऑन द राईज हॅमर केलं लॉंग ऑनच्या वरतून आणि कडक फटका 6 धावा. षटकार 19 ऑन बोर्ड. पहिली विकेट ना आपण पाहिलं फार लवकर गेली आहे. त्यानंतर तन्मय क्लास बॅटिंग करतोय. शफल झाले, यानंतर फाईन लेगला उडवायचं होतं, आता बीट झाले. खरं तर लेफ्ट आर्म बॉलरकडे ना एक हार्दिक अँगल असतो, तो अँगल कापायचा होता. असं वाटलं की आता थोडासा मागे टाकेल, मागचा गुडलेन स्पॉटवरती टाकला होता, बट आता हा पडल्यानंतर थोडा खाली राहिला. त्यामुळे ज्यावेळी खाली राहतो ना तुम्ही बैठक मारू शकता, स्लॉक स्वीप घेऊ शकता, बट फाईन लेगला लॉंग लेगला हुक करणं तिकडे थोडंसं कठीण जातं. त्यामुळे अपयश आलं तन्मय पाटीलला. तुमचे जिवलग मित्र स्वप्नील पाटील मॅच एन्जॉय करत असेल नागल्यावरनं, आपलं देखील स्वप्नील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सध्या सुपरस्टार खेळतोय मैदानावरती तन्मय. चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, काऊ कॉर्नरला, सीमारेषा पार आणि मितील धावा ठिकाणी 4 चौकार आला. धावफलक 4 ने पुढे जात आहे. 23 ऑन बोर्ड. 23 धावा स्कोरकार्डवरती आतापर्यंत लागलेत आणि क्या बॅटिंग करतोय तन्मय क्लास. मला आजही आठवतं ज्यावेळी पहिल्यांदा आहे ना कॉमन प्रीमियर लीग मी कव्हर केली
आणि ज्यावेळी स्वप्नील बॅटिंग करत होता अवघ्या 14 बॉलमध्ये स्वप्नीलनं अर्धशतक झळकावलं होतं. प्रचंड सामर्थ्य खरं तर स्वप्नीलच्या फलंदाजी तन्मयच्या फलंदाजीमध्ये आणि त्या अनुषंगानं तन्मय सध्या बॅटिंग करतोय. टीम अडचणीत होती आणि जर तो असाच खेळत राहिला तर या स्पर्धेचं चौथं अर्धशतक जास्त लांब नाही आहे. याआधी आपण एक अर्धशतक पाहिलं आज जे आलं टीम पांजू स्पोर्ट्ससाठी आणि ते देखील चेस 80चं करताना गुलशन भोईर हे जे लेजंडरी प्लस होतं त्यांनी झळकावलं. एक अर्धशतक त्याआधी आलं अनिकेतच्या बॅटमधनं आणि त्याआधी एक अर्धशतक आलं पहिलं जे तुषारच्या बॅटमधनं. हा फटका देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील धावा 4 की 6 त्याची चर्चा सुरू आहे आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय. वन टीप बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तोडफोड ग्रुप नांदगडी पाड्याचं जे आहे ना त्या कटआउटला जाऊन हा बॉल आदळलाय. म्हणजे आता तोडफोड ग्रुप जसं तोडफोड सातत्यानं करत असतं अगदी त्या प्रकारे जिथे तोडफोड फलंदाज तन्मय पाटीलची सुरू आहे. परशुरामजी घरत साहेबांचं शुभागमन झालंय. थर्ड अंपायर बाउंड्री चेकसाठी आहे का? चला ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. बाउंड्री चेकसाठी आता थर्ड अंपायरचा कॉल केलाय. हा ॲक्शन रिप्ले काही क्षणात आता आपल्या समोर येईल. काय घडलंय ते पाहायला जाईल. अर्ध्या विकेटवरती टाकला होता नटराज स्टाईल त्याला टर्न केलं क्रॉस बॅटनं. मिस्की हुक होता बॅटच्या स्टिकर एंडला जरी लागला तरी मात्र रिझल्ट चांगला आहे. 4 की 6 त्याची चर्चा सुरू आहे. कॅमेरावर कपिलचं कौतुक व्हायला व ग्रेट जॉब कपिल. आणि काय सध्या कॅमेरावर कपिल आणि अनुराग करतोय आणि या चौकार 4 धावा मिळतील आणि 2 कॅमेरामध्ये पूर्ण ग्राउंड कव्हर करणं DRS देणं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पालघरमध्ये आहात ना तर पाटील नेटवर्क लाईव्हच करू शकतं. मला अजून एक लाईव्ह वेबसाईट आवडते पालघरमध्ये आवर्जून मी त्याचा देखील उल्लेख करेल. ज्यावेळी पहिल्यांदा प्रणय पाटील अक्षय पाटील यांच्या स्पर्धेमध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट चाफेवाडीची स्पर्धा आम्ही कव्हर केली. खूप सुंदर स्पर्धा असते श्रीकृष्ण स्पोर्ट चाफेवाडीचं जे याच मैदानावरती आयोजन केलं जातं. जवळजवळ 6 ते 7 दिवसांचं क्रिकेटचं मोठं शेड्यूल घेऊन प्रणय पाटील आणि कंपनी आपल्या भेटीसाठी येते. DBN लाईव्ह ते देखील इतकं सुंदर टेलिकास्ट करतात ना की त्यांच्याकडे देखील क्वालिटी तितकीच मोठी आहे. सध्या बॉल चांगला आहे टप्पा पडलाय खाली राहिला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे. क्षणाला आपण पाहताय 27 धावा आहेत. एक विकेट गेली आहे. अजूनही पॉवर प्ले मधला अंतिम बॉल या ठिकाणी बाकी आहे. पुश 11 कोपरी. दिस इज नॉट ओनली नेम दिस इज ब्रँड ऑफ वसई विरार क्रिकेट. शफल झाले स्विच हिट खेळायचं होतं बॅटच्या टोला लागलाय आणि सेकंड स्लीपला टिपला गेलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज होतोय मैदानावरती बाद. सरळ बॅटनं रन्स येत होते. तन्मयचा स्विच हिटचा फटका फसलाय आणि हा एक मोठा धक्का टीम 94 कामनला बसलाय. फलंदाज बाद. जड पावलांनी मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. 7:51 या मॅचचा पहिला बॉल या ठिकाणी पडलाय. 8 मिनिटं झाली 3. ओव्हर नंबर मैदानावरती आपण पाहतात 2 संपलाय. 2 षटकांमध्ये 27 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. या पाहूयात कशा प्रकारे आता येत्या 4 ओव्हरमध्ये रन्स बनल्या जातात. पुढचं षटक या मॅचचं कसं असेल नक्कीच हार्दिक आमच्या सोबत आहे. सध्या थोडा मोबाईलमध्ये बिझी आहे. मोबाईलमधनं हार्दिकला आता आपण पुढे एकदा बाहेर काढूयात आणि या षटकासाठी जाऊयात. हार्दिक किनीकडे 2 ओव्हर 27 झालेत. पेनल्टीच्या रन्स ऍड करून लक्षात घ्या कोपरी आणि टीम 94 कामन पेनल्टीच्या रन्स ऍड करून 2 ओव्हरमध्ये 27 रन झालेत. धन्यवाद ओमी सर. ज्या धावा स्कोर कोडते आपण पाहतोय त्यामध्ये तन्मयच्या धावा ज्या होत्या 24 धावा त्याच्या होत्या म्हणजे सिंहाचा वाटा होता या धावांमध्ये. एक सेट बॅटर इथून क्रीजवरती नाही आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमन या ठिकाणी दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला प्रकाश आहे. मागच्या 2 ओव्हरमध्ये स्ट्राईक एंडवरती आलेला नाही आहे. आता इथून स्ट्राईक एंडवरती आला आहे. दुसऱ्या बाजूला अलंकार एक बेस्ट ऑलराऊंडर एक उंच सकल बांधायचा हा खेळाडू आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा खर्चिक साबित झाला होता नो डाऊट.
एक चांगला गोलंदाज आहे, परंतु इथून काही प्रॉब्लेम नाही आहे कारण पॉवर प्लेचं षटक होतं. इथून या ओव्हरमध्ये कमबॅक करायचं आहे कारण दोन्ही फ्रेश बॅटर आहेत. खेळण्याचा प्रयत्न, हुक शॉट त्या ठिकाणी होता. मिड विकेटला शतषक आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती. एकरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वरती. 28 स्कोर कार्डवरती लागले गेलेत. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता या बॉलवरती. फटका नक्कीच ज्या पद्धतीने खेळला होता, ताकद चांगलीच वापरली होती. टायमिंग चांगलं जुळलं नव्हतं. शिवनेरी चषक आपण पाहतोय सीझन 5 2025 आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचा जर विचार केला तर अव्वल दर्जाची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सातत्याने या स्पर्धेची चर्चा रंगताना आपण पाहिले. पहिल्या बॉलवरती सिंगर ठिकाणी आले, त्यानंतर पुढचा बॉल या ओव्हरमधील असेल. अलंकारला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चर्चेत असतं सफाळ्याचं क्रिकेट, पालघरचं क्रिकेट आणि शिवनेरी चषकाचं नाव. टप्पा पडल्यानंतर ना वेगात ट्रॅव्हल होतं. अलंकार फार सुंदर बॉलर आहे. कोपरीच्या क्रिकेटचा सक्सेसचा जो ग्राफ आहे ना, त्यामध्ये 50% वाटा आहे ना अलंकारच्या गोलंदाजीचा देखील आहे. आणि आज कोपरीचा आवाज आपल्या सोबत आहे, त्याचा देखील उल्लेख व्हायला हवा. धनंजय पाटील जे याच गावाला बिलॉंग करतात. अलंकार 8.22 याचा अर्थ नक्कीच आता धनंजयला विचारावं लागेल एक्झॅक्टली काय आहे. जर्सी नंबर असं फार क्वचितच पाहायला मिळतं. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवर शफल झाले होते. ऑन साईडला पुल करायचं होतं. बॅटची लिडिंग एज, कॅच ड्रॉप. सोपा साधा झेल सोडलाय आणि जीवनदान तुम्ही दिलंय त्या ठिकाणी कुणाला, तर फलंदाज अमनला. ते महागडं पडू शकतं. अमन शेख अगदी एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे कामन आणि त्या विभागातील क्रिकेटचं. तिकडचं जे परिसर आहे तिकडे देखील फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. कामन प्रीमियर लीग देखील चर्चेत असते. खरं तर सगळेजण वाट पाहत होते यंदाच्या हंगामामध्ये कामन प्रीमियर लीगची. आणि या वर्षी देखील त्याच थाटात त्याच उत्साहात कामनचं ते क्रिकेट आपण फेस्टिवल साजरा होताना पाहिलं. फेब्रुवारी मंथमध्ये अगदी ते क्रिकेट इव्हेंट आपल्याला पाहायला मिळालं. 29 धावा. टप्पा पडलाय, भरपूर बाहेर निघालाय आणि अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. स्क्वेअर लेग अंपायर्स अगदी आपण पाहताय अतिशय चांगली काम मुन्ना सर करतायत, उमेश सर करतायत. सध्या नितेश कदम आहेत अंपायरिंगच्या भूमिकेत. शॉर्ट थर्डमॅनला जे फिल्डर होता ना, त्यांचा विचार होता की DRS घेतला जावा. कीपरनं लगेच सांगितलं नाही. खूप चांगला निर्णय होता यष्टी रक्षकाचा. आणि सेकंड वाईड लाईनच्या बाहेर होता बॉल. अलंकार तयार. आता चांगला टाकला अलंकारनं. आता चांगला टाकला. मागचा टप्पा पडल्यानंतर जर बाहेर निघाला ना, तर आता हा आत टाकला होता, खोलात टाकला होता. अगदी आपण पाहताय आज अनेक सारे मुस्लिम बांधव देखील ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून खेळतात. खरं तर रोजाचे दिवस सगळ्यांचे उपवास सुरू आहेत आणि त्यातून अगदी क्रिकेटांना आपल्याला जपायचं आहे. त्यासाठी रोजा सोडून आता पुन्हा एकदा नक्कीच उपवास अगदी 7 नंतर आय थिंक सुरू होतो. पुन्हा एकदा सगळं काही खाल्ल्यानंतर थोडीशी विश्रांती प्रत्येकाला हवीशी वाटते. बट आज 94 कामांसाठी खेळायचं आहे ना, म्हणून हे सगळे खेळाडू, मग त्यामध्ये अमन असेल, सुरुवातीला आपण राहिलला पाहिलं, सगळे मैदानावरती उतरलेत 94 कामांच्या प्रतिष्ठेसाठी. धावफलक 4ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. 3 षटकं मैदानावरती संपली आहेत आणि धावफलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा स्कोरकार्डवरती लागलेत. एकच सांगेल मी, खरं तर आपण जाती धर्माच्या भिंती बेधून माणसाला माणुसकीनं जगायला जे खेळ शिकवतं ना, ते क्रिकेट आहे ना. मैं हिंदू ना तुम मुसलमान बनो, मैं भी इंसान बनूं तुम भी इंसान बनो. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हम वतन है हिंदुस्तान हमारा. 3 षटकं संपली आहेत, 34 झालेत. एक छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. कम ऑन डीजे. तू वादळ, तू आभाळ, तू आसमानाचं बळ दावर आहे. तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे, म्हणजे नक्की तुझ्यात काही खास आहे. रडू आलं तरी रड, पण लढ तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्या स्वतःतल्या तुला जपण्यासाठी. आणि आज या सगळ्या गोष्टी आहेत ना, प्रत्येक क्रिकेटर्सला आपापल्या गावासाठी, आपापल्या टीमच्या नावासाठी मैदानावरती करायच्या आहेत. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही आहात ना, तोपर्यंत ही दुनिया तुम्हाला प्रसिद्ध करणार नाही आहे. ही दुनिया मायाजाळ
मनुजा जाग जरा. काल एक अतिशय सुंदर सॉन्ग रात्रीच्या सत्रात आपण ऐकलं. खूप काही शिकण्यासारखं त्या गाण्यामध्ये. मॅचमध्ये जाऊयात. हार्दिक आपल्या सोबत आहे. काय म्हणशील हार्दिक? 3 ओव्हर 34 झालेत, 2 विकेट गेलेत. हुक शॉट गॅपमध्ये आणि बॉल क्लिअर करेल लॉंग लेगला. जरूर तुमच्या दिशेने आपण येऊयात. 3 ओव्हरमध्ये सध्या 34 होत्या आणि त्यानंतर दीपेश लोखंडेचं स्वागत या ठिकाणी चौकाराने केले गेले. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी करण्यात आला होता. तर इथून तन्मय बाद झाल्यानंतर धावांसाठी थोडासा संघर्ष करायला लागला होता, परंतु या चौकाराने इथून नक्कीच ते मनोबल वाढलं गेलं असेल. टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 38. 38 धावा फलकावरती लागल्या गेलेत. एका बाजूला टीम 94 कामन आणि दुसऱ्या बाजूला खुशी 11 कोपरी. या दोन टीममध्ये ही बॅटल सध्या सुरू आहे आणि ही बॅटल खूप मोठी असणार आहे. एकंदरीत 38 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्याच बॉल होती, चौकार इथून आला. अमनच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला प्रकाश आहे. आता इथून हे दोन्ही बॅटर्स एफर्ट्स घेत आहेत, प्रयत्न करतायत एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा. मागच्या मॅचचा जर विचार केला तर 60 डिफेंड झाल्या होत्या. त्या आधीच्या मॅचमध्ये 80 चेस झाल्या होत्या. म्हणजे मागील दोन्ही मॅचमध्ये रिझल्ट जर आपण पाहिला तर दोन्ही बाजूने आला. इथून बॉल रिलीज करताना नियंत्रण कुठेतरी नाही आहे, त्यामुळे इथून बॉल हातातून सुटला होता. हार्दिक 6 ओव्हरची अगदी मॅच जर असती चित्र काहीतरी वेगळं असतं, पण हा सामना आपण पाहताय 5 षटकांचा आहे. त्यामुळे आता अलंकारचा स्पेल पूर्ण झाला. 3 ओव्हरमध्ये 34 आहेत. 2 ओव्हर कमीत कमी किती रन यायला पाहिजे जेणेकरून कोपरी समोर एक मोठं लक्ष वाटेल किंवा कोपरी चेस करताना थोडीशी अडचणीत येईल. जरूर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 20 ते 25 धावा टार्गेट कराव्या लागणार आहेत. इथून केल्याचा प्रयत्न बॅट रिडिंग एज आणि त्यानंतर शॉर्ट लॉंग लेगमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याने कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाही आहे. विकेट जाते आणि धक्का क्रमांक 3 अमनच्या खेळीला या ठिकाणी फुल स्टॉप लागत असताना विकेट जातीये मैदानावरती. आपण पाहताय या ठिकाणी धक्का लागलाय, तो म्हणजे स्कोर कार्ड वरती आपण पाहताय फलंदाज बाद झालेत या ठिकाणी 3. 38ला 3 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अमन बॅक टू डगआउट. बॅटच्या अगदी टोच्या थोडासा वरती लागला. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. आणि न्यू बॅटर आता मैदानावरती कोण येतं ज्याच्या नावानं ना 94 कामांचं क्रिकेट ओळखलं जातं. अनेक वर्ष खरं तर 94 क्रिकेटच्या कठीण परिस्थितीमध्ये ज्यांना टीमला सावरलंय, अर्थातच फलंदाजीसाठी मैदानावरती दाखल झाला अकबर शेख. या खेळाडूकडे आता लक्ष लागलं असेल. हा गेम चेंजर प्लेअर आहे. जसं टीम आपण पाहतो ना, गोरसई ब साठी भावेश पवारला डेट ओव्हरमध्ये येताना आपण रन्स बनवताना पाहता. अगदी या मैदानावरती 94 कामांसाठी एक काम आहे ना तब्बल मागचे अनेक वर्ष सर्रासपणे करत आला अकबर. त्याच्या बॅटकडे सध्या लक्ष लागलं असेल 94 कामन तिथल्या पूर्ण विभागाचं, कारण ज्या विभागाला कामन रिप्रेझेंट करते खूप मोठ्या प्रमाणात तिकडे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट सध्या वाढतंय, प्रगती करतंय. ज्योतिर्ंद्र विभाग असेल, नायगाव विभाग असेल, कामन बेल्ट असेल, अलीकडच्या काळात सर्रासपणे अनेक लाखाच्या 2-2 लाखाच्या स्पर्धा त्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जास्त एफर्ट्स या बॉलवरती घेतले होते आणि त्याचे परिणाम सुद्धा दिसून आलेत. 1 फॉर दी ओव्हरची सूचना इथून दीपेश लोखंडेला दिली गेली. थोडीशी या ओव्हरमध्ये दीपेशचा जर विचार केला तर मागच्या 2 बॉलवरती नियंत्रण नाही आहे. विकेट त्याला मिळालं आहे नो डाऊट, परंतु इथून कामनच्या क्रिकेटनं नक्कीच क्रिकेटर्स अनेक दिले, मात्र एक लेजंडरी कॉमेंटेटर्स देखील या महाराष्ट्र समालोचन क्षेत्राला दिला. हेमंत पाटील सर ते देखील याच कामन परिसराला बिलॉंग करतात. आणि हेमंत पाटील सर, आपण मॅच एन्जॉय करत असाल तर आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे या शिवनेरी चषकामध्ये आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते सध्या थांबलाय कमबॅक दीपेश लोखंडेचं फार सुंदर आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर दिशा भरकडले, पण पुन्हा एकदा डॉट बॉल टाकलाय. अकबर त्याच्या समोर आहे. या पाहूया डॉट बॉलचं उत्तर अकबर कशा प्रकारे देतोय. चांगला राहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली डीप राहणारा होता. यष्टीरक्षकाला त्या ठिकाणी थोडीशी दुखापत. फर्स्ट एड हवाय का मित्रा? चला ऑल ओके. हवं ती काळजी योग्य ती घे, जास्त धोके पत्करत जाऊ नका, कारण रिलीज पे असेल, पेन किलर्स असतील, सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. धावफलक मात्र पूर्णपणे दीपेश लोखंडेनं जिकडे चर्चा सुरू होती ना 60-65 तिकडे आता मात्र 55च्या खाली ते थांबवलं जाईल या आशात जरूर जागा केल्यात. बघूया फिनिश कसा करतोय दीपेश. समोर अकबर आहे. 2 चेंडू, अजून धाव आलेली नाही आहे.
अजून एक सुंदर बॉल आणि हा देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय या ठिकाणी फलंदाज अकबर समोर. अकबर सारख्या अनुभवी फलंदाजासमोर 3 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे मातीतून तेल काढण्यासारखं आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर ज्याला म्हटलं जातं ना, ते सध्या खुश 11 कोपरी करते. म्हणून मी म्हणालो ना, वसई विराटच्या क्रिकेटमध्ये कोपरी फक्त नाव नाही, आता इथल्या क्रिकेटचं ते एक ब्रँड बनलंय आणि त्या ब्रँडला जपण्याचं काम मैदानावरती कोपरीचे गोलंदाज करतात. अजून एक डॉट बॉल, वॉट अ बॉल. सुसाट रॉकेट पडल्यानंतर सरळ निघाला यष्टीरक्षकाच्या हातात. षटकं संपली आहेत आता. हार्दिक 4 रन झालेत. 39 टाइमवरती एक नजर टाकूयात. 7:51 पहिला बॉल पडला होता, म्हणजे जवळजवळ 4 मिनिटं तुम्ही लेट आहात. त्यामुळे आता फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. अंपायर्स ओके, थँक्यू. कॅप्टन टीम खुश 11 कोपरी, काळजी घ्या, वेळ तुम्ही जास्त वापरला, त्यामुळे 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. नो बॅक टू क्रिकेट. जेव्हा पुन्हा एकदा 4 ओव्हर 39, शेवटचे षटक हार्दिक आता बाकी आहे. आता तोडफोड करावी लागेल, कारण आता थोडासा दबाव बनलाय, प्रेशर बनलाय. ते प्रेशर रिलीफ करायचं आहे तर एखादी बॅटरला मैदानावरती अँकर रोल या ठिकाणी प्ले करावा लागेल. येस डेफिनेटली, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये जो रन रेट होता तो पूर्णपणे इथून घसरलाय. स्लॉग ओव्हरला इथून सुरुवात झाली आणि भरत पाटील आल्यात. पहिलाच बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलं. एक्स्ट्रा कव्हरवरून शतक त्या ठिकाणी आला. एक धावेचा कॉल आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाला. रनआउटची संधी आणि इथून रनआउट. एक अतिशय महत्त्वाची विकेट, एक संघर्षमय प्रवास अकबर शेख यांच्या ठिकाणी समाप्त झालाय. कॉन दोन्ही इथून बॅटर जे क्रीजवरती इथून होते ते आता तंबूच्या असरला परतले गेलेत. अगोदर आपण पाहिलं अकबर यांना आणि त्यांच्या पाठोपाठ इथून प्रकाश सुद्धा तंबूच्या असरला परतत असताना. त्याकडीचे चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला NCC सफवाले, NCC नारंगी आणि त्याचबरोबर शनिदेव टेंबीपाडा. NCC नारंगी आणि शनिदेव टेंबीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम प्रितेश. 2 बॉलचं केलं की झालं आणि भरत पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत मैदानामध्ये जबरदस्त. चांगलाच फिरवलाय त्या ठिकाणी बॉल, परंतु टप्पा चांगला नाहीये. लाईन अँड लेंथवरती हा बॉल नाहीये आणि नितेश कदम सरांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 41 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. मागच्या 2 ओव्हरचा जर विचार केला तर धावा कुठेतरी आलेल्या नाहीयेत. पुन्हा एकदा इथून चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हा टप्पा चांगला होता. बरोबर टप्प्यावरून हा लेग कटर त्या ठिकाणी टर्न होताना पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी होते मैदानामध्ये भरत त्यांच्या माध्यमातून 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झालाय. स्लॉग ओव्हरमध्ये पूर्णपणे इथून प्रेशर समोरच्या टीमवरती टाकलंय. परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्करचं उत्तर कुठेतरी नाहीये बॅटरकडे. इथून डबल माइंडमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता या बॉलवरती. डॉट बॉलची सॉफ्ट त्या ठिकाणी झालाय. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. ऑमी सर ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये होते जबरदस्त आक्रमकता दाखवली गेले. याच खेळाडूच्या नावानं तर कोपरीचं क्रिकेट
सध्या पूर्ण वसई, विरार, पालघर, नायगाव, जुचंद्र त्या सगळ्या बेल्टमध्ये फेमस काय तर या टीमकडे भरत आहे आणि भरत परत आलाय आणि तो खूप सुंदर गोलंदाजी करतोय. डेट ओव्हरमध्ये आता पूर्णपणे गेम चेंज केलाय. स्पेशली कौतुक व्हायला हवं दीपेश लोखंडे आणि तदनंतर आता भरत पाटील यांचं. या ओव्हरमध्ये आपण पाहता भरतनं काय केलं, 5 बॉलमध्ये 2 विकेट्स काढलेत आणि फक्त 2च धावा या ठिकाणी खर्च केलेत. त्यामुळे जे मुवमेंट होतं ना सुरुवातीच्या 3 ओव्हर 34 रन झाल्यानंतर 94 कामन आपल्याला वाटत होती की 54-55 किंवा कदाचित 60 देखील बनतील, कारण तेव्हा 8 विकेट्स त्यांच्या हातात होते. बट घडलं काय मैदानावरती, 94 कामांच्या डावाला खिंडार पडण्याचं काम दीपेश लोखंडेनं केलं आणि ते सातत्य नेहमीप्रमाणे सध्या भरत पाटील टिकवून ठेवतोय. त्यामुळे दबाव वाढला, प्रेशर बनलाय. अंतिम बॉल बाकी आहे, त्याच्यावरती जर एखादा 694 कामांसाठी आला ना तर नक्कीच 45+9च्या पुढची सरासरी रिक्वायर रन रेट सेकंड इनिंगमध्ये बॉलरला कुठेतरी मदत करेल, त्याचा फायदा ते उचलू शकतात. या पाहूया तो कारनामा इथे फलंदाज धनराज मैदानावरती करेल का. अंतिम बॉल आहे, समोर भरत पाटील, अनुभवानं भरलेले नाव, अनेक वर्ष क्रिकेटचं सुख दुःख या कोपरी गावाच्या क्रिकेटसाठी त्यानं जवळून पाहिलं आणि त्याच सुखादुःखातून आज या स्पर्धेच्या मी विजेते आहोत ते सांगत असताना टीम कोपरी सांगतीये चॅम्पियन इज बॅक. एक लकी 4 येतोय बॅटच्या अगदी आपण पाहिला बाहेरच्या भागाला लागलाय आणि त्यानंतर चाललाय बीट करून फिल्डरला. खेळायचं होतं खरं तर ऑनसाईडला, बॅटची कडा घेऊन थर्डमॅनला गेला, हा चौकार आला नशिबाचा. पाहूया तो किती फायदा देऊन जाईल 94 कामन टीमला. 17 संपल्या मैदानावरती, पहिलं धावा झाले धावफलकावरती 45 आणि 46चं लक्ष 94 कामन टीमनं उभारलंय. पुढच्या मॅचचा टॉस अगदी महत्त्वाचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. NCC नारंगीचे कॅप्टन पोचा आणि शनिदेव टेंबीपाडाचे कॅप्टन या. चला आपण टॉस करतोय आणि त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी धनंजय पाटील आपल्यासोबत जोडले जातील. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. हॅलो, ठीक. चला आपण टॉसकडे जाऊयात. आदरणीय दीपक पाटील साहेब यांना विनंती असेल, अवनी फोटो स्टुडिओचे मालक आहेत, त्यांच्यासोबत टॉस केला जाणार आहेत. एका बाजूला आमचे मित्र भावेश आहेत, भावेश आपलं स्वागत आहे. भावेश निजाई, मॅन फ्रॉम टेंबीपाडा. आणि दुसऱ्या बाजूला गौतम पाटील आहेत, जे टीम NCC नारंगी संघाचे कर्णधार आहेत. दीपक पाटील साहेबांच्या सोबत होतं टॉस, 5 षटकांचा मॅच, कॉइन स्पिन, एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल, छापा निकाटा, टॉस. छाप म्हटलं गेलं आणि काय आलं पाहूया. तर छापा आलाय. टॉस जो आहे तो टॉस जिंकलाय शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाडा संघाने टॉस जिंकलेले आहेत. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानं बनवायचं आहेत. भवेश, टॉस जिंकलात, 5 षटकांचा मॅच आहेत, काय डिसिजन असणार आहेत? क्षेत्ररक्षण. समोरचा संघ परिचित संघ आहेत, बऱ्याच वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळलेला NCC नारंगीच्या. तर त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना डावपेसामध्ये काही बदल आहेत आणि किती रन पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न 5 षटकांमध्ये कराल? कमीत कमी 10 पर्यंत पोहोचू. आज पूर्णपणे खेळाडू आहेत की काही खेळाडू कमी आहेत? नाही सगळे आहेत आज. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन पाहून? सफाळ्याच्या परिसरामध्ये आल्यानंतर विराथनचे मैदान आहेत आणि मैदानावरती नाईट क्रिकेट खेळण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहेत. तर आयोजन कसं वाटतं? आयोजकांना कशा प्रकारे धन्यवाद द्याल? खूप सुंदर आयोजन आहे. गेल्या वर्षी पण खूप आम्ही खेळलेलो, यावर्षी पण खूप आयोजन चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार. तर हे होते भावेश निजाई, त्यांना पण ऐकलेलात. दुसऱ्या बाजूला गौतम पाटील, टीम नारंगी संघाचे कर्णधार. गौतमजी पाटील, टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? बॅटिंग करत असतो. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करताना 5 षटक्यामध्ये किती टोटल उभारण्याचा प्रयत्न असणार आहेत? 60 प्लस करू. आज सर्व खेळाडू टीम मध्ये आहेत की काही खेळाडू कमी आहेत? फुल टीम आहे.
कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन पाहून? बऱ्याच वेळी आपण देखील या मैदानावरती खेळलेला आहात. शिवनेरी चषकामध्ये खेळण्याची संधी मिळते टीम नारंगी संघाला, त्याबद्दल कशा प्रकारे धन्यवाद द्याल? सफाला सांगितलं म्हणजे क्रिकेटची नगरी झालेली आहे ही. म्हणजे वर्षभर क्रिकेट मॅचेस चालूच असतात. धन्यवाद. हे होते गौतम पाटील. कमी शब्दामध्ये त्यांनी वर्णन केलं. आपणास देखील शुभेच्छा असणार आहेत. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा आहे, टॉस पार पडला टीम एनसीसी नारंगी वर्सेस शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाडा या दोन संघादरम्यान. टॉस जिंकला प्रथमतः शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाडा संघानं. डिसिजन घेतलं मैदानावरती आम्ही गोलंदाजी करू, बॅटिंग करायच्या मैदानाच्या आतमध्ये टीम एनसीसी नारंगी संघाला. दोन्ही संघ विरार पश्चिमेतील आहेत आणि या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जोडले जाऊयात पाटील नेटवर्कला आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत एका बाजूला हार्दिकजी किनी यांचा आवाज आहे, तो आवाज आपण ऐकत आहात. थँक्यू सो मच धनंजयजी पाटील सर. फक्त एक मिनिट थांबवतो हार्दिक, कारण की काही मंचावरती सन्मान आहेत, ते सन्मान होणार आहेत. त्यामुळे सन्मान आपण या मुख्य मंचावरती घेणार आहोत. अवनी फोटोग्राफीचे मालक आदरणीय दीपक पाटील साहेबांचा सन्मान आपण करतो या मुख्य मंचावरती. आपणास विनंती करतो आपण पुढे यायचे. सन्मान केला जाईल. आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे अवनी फोटोग्राफीचे आपण पाहिलं तर मालक आहेत. आदरणीय असं व्यक्तिमत्व दीपक पाटील साहेब आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहिलं तर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह देऊन मात्र हा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. तसेच श्याम किनी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी निलेशजी किनी आपणास विनंती करतोय, आपला शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व श्याम किनी साहेब आणि त्यांचा सन्मान करतात आदरणीय व्यक्तिमत्व निलेशजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. शिवनेरी चषक 2025 आपण पाहतायत. आजचा दिवस क्रमांक 5 आणि सन्मानित केले जातात या ठिकाणी आदरणीय असं व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. मान्यवरांचा मनापासून आभार असणार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. जाऊयात आपण या मॅचच्या दिशेने. एका बाजूला खुशी 11 कोपरी या टीमला इथून 46चा चेस आहे. टोटल तितकीशी मोठी नाही आहे, बॅटल खूप मोठी असणार आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला भरत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. द लेगसी ऑफ क्रिकेट, गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवले आणि सफलाचा विश्वचषक त्याचबरोबर या स्पर्धेला ओळखलं जातं रॉकी ग्रुप चषक. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज कॅलेंडर ऑफ इयर जर आपण पाहिलं तर 2024 मध्ये बाईकवरती स्वार झाले आर्यन तुषार. चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतात. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात होते. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रकाशला आपण पाहतोय आणि या स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहतोय भरतला. बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटल आपण पाहतोय. पहिलाच बॉल ऑफ साईडला इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलर बॅकड्राईव्ह होता आणि या बॉलरने चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला. पहिला चेंडू इथून निर्धावच्या रूपामध्ये आला. डॉट बॉलची स्टॉप त्या ठिकाणी झाले. भरत पाटीलच्या अगेन्स्ट चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला गेला होता, कारण भरत पाटीलच्या ज्या खानकुन आहेत त्या माहिती आहेत गोलंदाज प्रकाशला. चांगला बॉल बाउन्स ज्या पद्धतीने झाला इथून गोलंदाज प्रकाशला. या बाउन्सवरती फलंदाजाला बीट केलं गेलं. चांगला कटर त्या ठिकाणी होता आणि या कटरवरती बीट केलं गेलं. इथून 46 जेव्हा डिफेंड करायचे आहेत, पहिल्या 2 बॉलवरती जी सुरुवात इथून झाली ती सुरुवात इथून कंटिन्यू ठेवावी लागणार आहे, कारण समोर सुद्धा एक मजबूत बॅटिंग लाईनअप आहे आणि ॲग्रेसिव्ह बॅटर आहेत टीम कोपरीकडे. दुसऱ्या बाजूला एक अनुभवी गोलंदाज अर्थातच प्रकाशला पण पाहतोय. ओव्हर द विकेट ऑफ साईडला इनसाइड आउट. वॉट अ शॉट. परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. जो ट्रॅप रचला गेला होता, जो सापला रचला गेला होता, त्या सापल्यामध्ये एक अतिशय महत्वाचा फलंदाज फसत असताना भरत पाटील कॉन.
ऑमित सर, या मॅचमधले एक प्राइजलेस विकेट गोलंदाज प्रकाशने मिळवलंय. जी बेस्ट वर्सेस बेस्टची फाईट होती ना, त्या फाईटमध्ये इथून बाजी मारले प्रकाशने. अगदी बरोबर आहे. खूप चांगला उल्लेख केला हार्दिक. आणि आता हार्दिक देखील चांगल्या प्रकारे मॅच अनालायसिस करू लागला. एक परिपक्व समालोचक म्हणून सध्या तो स्वतःची छाप सोडतोय. आणि आज शिवनेरी चषकाच्या माध्यमातून दुसऱ्यांदा हार्दिकचा आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून तुम्हाला ऐकायला मिळतोय. प्रकाशात एक चांगले गोलंदाज आहेत हार्दिक, आणि जर त्यांनी विकेट्स काढली ना तर त्यामध्ये नक्कीच काही नवल नाही आहे. बट जर ती विकेट भरत पाटीलची आहे ना, तर या 46च्या टार्गेटला ती विकेट काहीतरी एक वेगळ्या रंगात घेऊन जाणारी आहे. त्यामुळे हा सामना आता चांगला रंगेल अशा अपेक्षा या ठिकाणी आपण ठेवू शकतो. आणि विकेट देखील कशा प्रकारे काढली आहे, पहिले 2 चेंडू त्यांना सेटअप केलं आणि तदनंतर त्यांची विकेट काढली आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय बाद झालेत. पहिला धक्का मैदानावरती शून्यावरती लागला. हे दोन्ही डावात आपल्याला पाहायला मिळालं की शून्यावरती विकेट गेली आहे. पहिल्या डावात आपण पाहिलं होतं सोहेलची गेली होती, आणि आता इथे मैदानावरती भरत पाटील यांची गेली आहे. नवीन फलंदाज अलंकार मैदानावरती दाखल झालाय. अलंकार बॅटिंग ट्रॅकवरती येताना आपल्याला दिसतोय. अलंकारच्या बॅटमधनं देखील मोठ्या अशा अपेक्षा या ठिकाणी जरूर असतील. या पाहूयात अलंकार कशा प्रकारे डाव इकडे सावरतोय. त्याच्या सोबतीनं राजेश मैदानावरती फलंदाजी करताना टीमची टोटल 1 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पेनल्टीच्या ज्या 2 रन आहेत ना, ते या मॅचमध्ये आता काही रंग खेळू शकतील अशी काही चर्चा मैदानावरती आता होऊ लागली आहे. कारण हा सामना देखील आता तितका चुरशीचा रंगेल अशी आशा आणि अशी अपेक्षा या मैदानावरती या क्षणाला वर्तवली जाते. टप्पा पडलाय, चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पाहूयात निर्णय काय येतोय. तिकडे पंचांचा व्हाईट लाईनच्या बाहेर आहे आणि एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रानं स्कोर या ठिकाणी या मॅच मधलं पुढे जात आहे आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे जी 1 ने पुढे जात असताना 2 या आकड्यावरती. मिडॉन त्या ठिकाणी पुढे आला होता आणि रनआउटची विकेट जाऊ शकली असती. थोडंसं लेझी राहिले आणि अकबरचे जे रिॲक्शन आहेत ते भरपूर काही सांगून जातात आपल्या स्क्रीनवरती. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. एक विकेट फार महत्त्वाची आहे, एक डॉट बॉल फार महत्त्वाचा आहे. ह्या 2 गोष्टींवरती इथून टार्गेट करणार आहे बॉलिंग करणारी टीम. आपण पाहतोय टीम 94 कॉमन, कारण इथून 46 जावा डिफेंड करायचे आहेत. टार्गेट मोठं नाही आहे, परंतु पहिल्या 5 बॉलवरती जी कामगिरी या ठिकाणी झाली ती जबरदस्त आहे. आता हेच टार्गेट आहे ना, जे 46 होतं. जर पहिल्या षटकामध्ये 5 पेक्षा धावा कमी येतात तर ते 60चं बनेल. कारण P1 मध्ये रन्स आलेला नाहीयेत आणि मॅच 5 ओव्हर आहे. इथे फटका चांगला आहे. 4 रन्स बनतील का? लॉंग ऑनला बॉल आणि ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळत आहेत धावा त्या ठिकाणी 4. आणि हा पहिला चौकार या सेकंड इनिंग मधला आला. डावखुऱ्या त्याचे फलंदाज आले, आपल्या दिशेवरचं कंट्रोल त्या ठिकाणी नाही ठेवू शकले आणि या चौकारानंतर आहे ना आता स्कोर पुढे जातोय. षटक संपलं पहिलं आणि धावा झाले धावफलकावरती 6. विकेट गेली आहे मैदानावरती 1 चेस 46. 6 धावा स्कोर कार्ड ते लागले. आता येणारे 4 षटकांमध्ये अर्थातच 24 बॉलमध्ये 40 धावा बनवायचे आहेत. चॅलेंज दोन्ही टीमवरती असणार आहे, दबाव असणार आहे दोन्ही टीमवरती. कारण इथून जर विचार केला तर प्रकाशवरती भरपूर अशा अपेक्षा होत्या. जो विश्वास त्यांच्यावरती होता तो विश्वास त्याने सार्थ करून दाखवला आहे. आपल्या टीममधील एक अतिशय महत्त्वाचा गोलंदाज त्यांनी इथून चांगली कामगिरी या ठिकाणी केली. त्यामुळे टीम 94 कॉमन इथून इम्प्रेस असणार आहे. आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये मनीष आला. मनीष नार्वे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. एक अपकमिंग यंग टॅलेंट आणि इथून त्याला फार ॲक्शनमध्ये असणं फार गरजेचं आहे. 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत खेळपट्टीवरती. अलंकार आणि दुसऱ्या बाजूला राजेश. एका बाजूला अनुभव आहे अर्थातच राजेश, गेले कित्येक वर्ष कोपरी टीमसोबत ते जॉईन आहेत आणि असे सामने बऱ्याच वेळेला आपल्या टीमसाठी त्यांनी जिंकवून दिल्यात. परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा एक यंग टॅलेंट आहे, एक युवा सलसलतं रक्त आहे आणि या युवा टॅलेंटवरती नजरा असणार आहेत. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये इथून 40 धावांची गरज आहे. हे 6 बॉल फार महत्त्वाचे असणार आहेत. पहिलाच बॉल क्रॅम्प करत असताना पंचांकडे अपील त्या ठिकाणी जरूर केली गेली होती. एक चोरटी धाव त्या ठिकाणी मिळवली गेली. एक धावेसाठी इथून झुंजतायत, संघर्ष करत आहेत. परंतु शेवटच्या बॉलवरती ज्या बॅटच्या बॅटमधून चौकार आला होता तो सध्या क्रीजवरती आहे. 7 धावा स्कोरकडे लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झाला. पहिला चेंडू ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड केला होता, चर्चा आपण का केली होती त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी दिलं गेलं पहिल्या बॉलवरती. परंतु येणाऱ्या 5 बॉलवरती सुद्धा तीच कामगिरी इथून करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला राजेश आहे,
एक अटॅकिंग लेफ्टी बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्राईक एंडवरती. पहिल्या चेंडूचं केलं ठिकाणी झालं. पुढचा बॉल या ओव्हरमधील ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा दिली गेली आहे. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बॉल सरळ क्लिअर करेल पॉइंटला. दर्जेदार चौकार, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि त्याचं फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. थँक्यू डीजे. कॉन्फिडन्स वाढवणारा हा चौकार होता आणि या राजेश यांच्या बॅटमधून 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये चौकार आलाय त्यांच्या बॅटमधून आणि याच फटक्यांची इथून गरज आहे. 2 बॉलचं केल्या ठिकाणी झालं. 11 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील स्टेप आउट केलाय. ऑफ साईडला स्ट्रोक चांगला आहे. तिथून एक्स्ट्रा कव्हरला शतशक येतोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. थ्रो चांगला त्या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे इथून 2 धावा सहजरित्या मिळतील. 13 धावा स्कोर काढते लागल्यात. इथून चांगल्या धावा येऊ लागल्यात. या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर मनीच्या विरोधामध्ये अजून इथून 3 बॉलचं केलं बाकी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, परंतु सध्या तरी राजेश आपल्या टीमसाठी चांगलं वर्क करत आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. परफेक्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी होती. मोठा फटका खेळण्यापासून दूर ठेवला होता फलंदाजाला, परंतु एक धाव रोखू शकत नाहीयेत. इथून 22च्या रूपामध्ये रन आले. मिसफिल्ड भरपूर झालेत. इम्प्रूव्हमेंट करणं फार गरजेचं आहे, कारण टोटल तितकीशी मोठी नाही आहे. 46 धावा इथून डिफेंड करायचे आहेत. समोर एक विरार परिसरामधील खऱ्या अर्थानं ज्या संघाची दहशत गेले कित्येक वर्ष आपण पाहिले, तो संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि ही स्पर्धा त्यांच्यासाठी सातत्याने लकी ठरले, कारण पहिल्या सीझनमध्ये चॅम्पियन टीम होती, त्यामुळे एक्साइटमेंट भरपूर आहे या टीमला. 4 बॉलचा केल्या ठिकाणी झाला. पुढचा बॉल ऑफ साईडला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला शतशक पोहोचतोय आणि त्या ठिकाणी कुठलीही चुकी झालेली नाही आहे. या बॉलवरती चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि धक्का क्रमांक या ठिकाणी आपण पाहू शकताय 3, क्षमा असू, धक्का क्रमांक 2 अलंकारच्या रूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अलंकार सातत्याने संघर्ष करत होता आणि तो संघर्षमय प्रवास या ठिकाणी समाप्त झाला. कॉन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिनला आपण पाहतोय. आता 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. प्रयत्न करतायत नो डाऊट, परंतु प्रयत्नांना आतापर्यंत यश मिळालेलं नाही आहे. 14 धावा स्कोर वरती लागल्यात आणि 14वरती हा दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय. टीम खुशी इलेव्हन कोपरी संघाला थोडंसं डगआउट जे आहे ना ते नाराज दिसते, कारण इथून ज्या प्लेअरकडून परफॉर्मन्स हवं होतं त्या प्लेअरकडून परफॉर्मन्स झाला नाही आहे. अर्थातच विरारचा सुपरस्टार परत पडेल, तो फ्लॉप शूटरला आहे. मनीषने आपल्या टीमसाठी अतिशय महत्त्वाची विकेट मिळवून दिला. जो कमबॅक त्याने केलाय ना, ग्रेट कमबॅक आहे. शेवटचा बॉल 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज आहे. ओर दी विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती पुल केलाय, त्या ठिकाणी शतशक आहेत आणि चांगला झैल त्या ठिकाणी टिपला गेलाय. आल्या पावली इथून सचिनला परतावं लागणार आहे तंबूच्या आसराला. या षटकाची सुरुवात इथून आपण पाहिली थोडीशी खराब झाली होती, परंतु शेवट तो मात्र गोड केलाय, कारण या खेळाडूने 2 फलंदाजांनी इथून तंबूचा आसरा दाखवलाय. अजून एक विकेट गॉन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दीपेश लोखंडेला आपण पाहतोय, ज्याने गोलंदाजीमध्ये त्याचा दर्जा त्याने दाखवला होता. तर इथून बॅटिंगमध्ये आपली क्वालिटी दाखवायची आहे, कारण येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. 46 धावा डिफेंड करत असताना काय एफर्ट्स त्या ठिकाणी घेत आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी केली गेली गोलंदाजी करणाऱ्या टीमने. आणि जे दोन्ही गोलंदाज आपण पाहिले इन ॲक्शनमध्ये, प्रकाश आणि त्याचबरोबर मनीष. आता षटक क्रमांक 3 मध्ये तन्मय आलाय आणि तन्मयचा जर विचार केला, ज्या 46 धावा उभारल्या गेल्या आहेत ना, त्या 46 धावांमध्ये एक वन साईड हिरोचा रोल त्याने प्ले केला होता. तोच तन्मय इथून बॉलिंग ट्रॅकवरती आला. आणि पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी करण्यात आला. 24 धावांचं विथ द बॅट योगदान इथून दिलं होतं फलंदाज तन्मयने, परंतु सध्या इथून गोलंदाजच्या भूमिकेमध्ये समोर राजेश, बेस्ट वर्सेस बेस्ट, राऊंड दी विकेट. पहिलाच बॉल इथून ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा होता. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल. पहिलाच बॉल इथून निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला गेला. चांगला बॉल होता, हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी होता, परंतु ज्या पद्धतीने राईज झाला होता त्यामुळे इथून फलंदाज झाला. बाउन्सचा इथून अंदाज आलेला नाही आहे. इथून ड्राईव्ह केला जातोय, ऑन ड्राईव्ह आहे आणि लॉंगॉनचा शेतशक पुढे येतोय. शेतशन थोडंसं खराब झालंय, परंतु हरकत नाही आहे. दुसरी धाव घेण्यापासून नकार दिला. एक धाव सुद्धा इथून खूप महत्त्वाची असणार आहे. 2 बॉलचा केल्या ठिकाणी झाला, आता 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 31 धावांची गरज आहे. एक बिग बॅटल सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. इथून अजूनही निखिल ओगेचं येणं बाकी आहे आणि लास्ट इयर कोण विसरणार आहे, ज्या पद्धतीने निखिल ओगे यांनी बॅटिंग केली होती, जबरदस्त. एक मोठा फॅन बेस आहे आणि संकेश गावड सुद्धा त्या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये असतील. आदरणीय योगेशजी गरज साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं स्वागत आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. तन्मय चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. ज्या पद्धतीने पहिले 2 बॉल डिलिव्हर्ड केले गेलेत. राजेश होगे एक आक्रमक फलंदाज आहेत आणि राजेश यांच्या विरोधामध्ये जबरदस्त गोलंदाजी. इथून बाउन्सर, रेड अलर्ट देणारा हा बाउन्सर होता, डेडली बाउन्सर होता. काय जबरदस्त लेग बाईजच्या रूपामध्ये ही धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 16 वरती. काय गोलंदाजी मैदानामध्ये होते. इथून शॉर्ट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये होते फलंदाज दीपेश, परंतु ज्या पद्धतीने बाउन्स झाला ना बॉल, जबरदस्त. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. आता राजेश एका बाजूला आहेत, ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात, परंतु सध्या तरी तन्मय समोर ते शांत आहेत. परंतु शांत जरी असलो तरी संत नाही आहे, परंतु या बॉलवरती सुद्धा त्यांना शांत ठेवण्यात आलंय. बॅकअप चांगला होता यष्टांच्या मागे. 22च्या रूपामध्ये ही धाव येते. शेवटचे 2 बॉल इथून बाकी आहेत आणि पुढचे 2 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहेत, परंतु तन्मयवरती जो विश्वास कॅप्टनने दाखवला होता तो विश्वास त्याने सार्थ करून दाखवलाय. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 29ची गरज आहे. हे समीकरण अवघड होत चाललंय टीम कुशी इलेव्हन कोपरी संघासाठी. शॉर्ट बॉलवरती पूल केलाय आणि बॉल सरळ मिडविकेटला पाठवून दिलाय. 6 धावांकरिता षटकार. थैंक यू डीजे. घायल तो हर परिंदा है लेकिन फिर भी उड़ सकता है, वही असली जिंदा है. आणि हे दर्शवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश लोखंडे त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये एक जान टाकणारा षटकार आलाय आणि या षटकाराने इथून पुन्हा एकदा आशा पल्लवी झाल्यात. 23 वरती 3 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत, परंतु या षटकाराने इथून पुन्हा एकदा डगआउट प्रफुल्लित झाले. पुढचा बॉल ऑफ साईडला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक गॅपमध्ये जाईल का पाहायचं आहे. चेंडूचा पाठलाग सुरू आहे, चेस मोठी असणार आहे. पॉइंटला हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. लेझी भरपूर राहिल्या. 3ऱ्या धावेचा कॉल आहे, रनआउटची संधी आणि यस इथून रनआउटच्या रूपामध्ये राजेशला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. एक बिग विकेट या मॅच मधली, एक अतिशय महत्वाची विकेट या ठिकाणी जाते. कम ऑन डीजे. थँक यू डीजे. चला नवीन बॅटर प्लीज आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचायचं आहे.
नवीन बॅटर नमन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 21ची गरज आहे. ज्या पद्धतीने इथून मागच्या 2 बॉलमध्ये धावा आल्या होत्या, धावा आल्यात नो डाऊट, परंतु विकेट सुद्धा गेले. एक सेट बॅटर, 2 चौकार ज्या बॅटरच्या बॅटमध्ये आले होते आणि खास करून डेथ ओव्हर्समध्ये ज्या फलंदाजाची दहशत आपण पाहिलंय तो फलंदाज इथून क्रीजवरती आला, अर्थातच नमन ओगे. आणि इथून 12मध्ये 21ची गरज आहे. तर 12 चेंडूंमध्ये 21 डिफेंड होतील की चेस होतील, हा एक मोठा प्रश्न आमच्या प्रेक्षकांना पडला आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षकराजे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण आज जो आपण हा पाहतोय, आजचे ड्रॉ जे आहेत वसई विरार गट, एक प्युअर क्लास क्रिकेट या ड्रॉमधून जरूर आपल्याला पाहायला मिळत असतं. जो सामना मैदानामध्ये सुरू आहे, खुशी 11 कोपरी आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 कामन. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी इथून 21 धावांची गरज आहे. 25 वरती 4 धक्के आतापर्यंत लागलेत. बॉलिंग ट्रॅकवरती इथून इन्व्हाइट केले गेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश तुंबडा, एक बेस्ट ऑलराऊंडर, आणि त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी विथ द बॉलने सुद्धा दिले. तर दुसऱ्या बाजूला दीपेश लोखंडे, ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि त्या षटकाने इथून त्याचा आत्मविश्वास वाढलाय. दुसऱ्या बाजूला नमन, जो फ्रेश बॅटर क्रीजवरती आहे. नेक्स्ट मॅच सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण एका बाजूला NCC नारंगी आणि दुसऱ्या बाजूला शनिदेव टेंबीपाडा. फाईट मोठी असणार आहे, परंतु जो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला आहे ना, हृदयाची स्पंदने येणाऱ्या 12 बॉलमध्ये जरूर वाढणार आहेत. हार्टबीट्स इथून वाढणार आहेत. 12 बॉलमध्ये 21ची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल, समोर फटका, लॉंग ऑफला शतशक त्या ठिकाणी आहेत. हा झेल खूप महत्वाचा आहे आणि तो झेल पकडलाय. एक प्राइजलेस विकेट या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळते. दीपेश लोखंडेची गेलाय, ज्या बॅटच्या बॅटमधून षटकार आला होता तो आता क्रीजवरती नसणार आहे. डगआउटला पाठवलं गेले. लेग कटर होता आणि लेग कटरला इथून रीड करता आलं नाहीये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, टायमिंग चांगलं नव्हतं. गॉन. टँक डीजे प्रकाश इथून अंधारामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम करतायत. नावाला सजेशी कामगिरी सध्या सुरू आहे. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. विकेट गेल्यात 5, म्हणजे अर्धा संघ इथून तंबूच्या आसला परतला गेलाय. नवीन बॅटर हरीशला आपण पाहतोय. या टीमचे ते सातत्याने आपण पाहिलंय प्रतिनिधी राहिल्यात आणि सातत्याने गेले कित्येक वर्ष लीड केलंय कोपरी टीमला. आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्याचं फॉर एक्झाम्पल द्यावं लागणार आहे. 11 बॉल 21ची गरज. खेळण्याचा प्रयत्न झाला होता, क्रॉस पॅटेड स्ट्रोक होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे, सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती झाली. प्रकाशांनी जो परफॉर्मन्स या मॅचमध्ये दाखवलाय अव्वल दर्जाचा, स्टँडर्ड त्यांनी दाखवून दिलाय. स्वतःमध्ये जी ॲबिलिटी आहे, जी गुणवत्ता आहे त्या ठिकाणी दाखवून दिले सातत्याने. पहिले दोन्ही बॉल ज्या टप्प्यावरती ठेवले गेलेत, फलंदाजाने इथून भाग पाडले. पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी होता आणि हाफ ट्रॅकरला इथून थर्डमॅनला खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न असफल ठरलाय. सलग 2 डॉट बॉल हरीश यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हटलं होतं या मॅचमध्ये प्रकाश यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा रोल प्ले करत असताना इथून बॅट चेंज जरूर होती. विकेट किपर पासून लांब डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, एकदा इथून मिळेल. एकेरीवरतीच इथून संतुष्ट लागणार आहे. मागील 4 बॉलमध्ये जी गोलंदाजी झालंय ना, इथून कोपरी टीमला पूर्णपणे बॅकफुटला पाठवले गेले. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे चेंडू आहेत 8 आणि 8 मध्ये बनवायचे आहेत 20. इथून या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे. मोठे फटके इथून खेळावे लागणार आहेत. परंतु समोर एक हार होणारे खेळाडू, हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज, त्याचं नाव आहे प्रकाश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर त्या ठिकाणी आलाय, परंतु इथून आय थिंक बॅट चेंज नाही आहे. बॅट चेंज या ठिकाणी आहे, म्हणजे इथून विकेट गमवावं लागणार आहे. परंतु बॅट्समनचे जे रिॲक्शन होते ते कुठेतरी सांगत नव्हते. विकेट जातो या ठिकाणी. 6वा धक्का.
विकेट नाही गेलाय का? येस, बॅट चेंज होती परंतु कॅच ड्रॉप झाला आणि तेच सांगितलं फिल्डरने. 27 स्कोर कडती लागले गेलेत. आता चेंडू आहेत 7 आणि 7 मध्ये बनवायचे 19. 7 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल. या कंडिशनला जी गोलंदाजी केली ना प्रकाशने, जबरदस्त छाप सोडली आपली. शेवटचा बॉल, गोलंदाजी मार्क होती प्रकाश. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. शॉर्ट बॉल होती, चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमारेषा पार आणि या चौकाराने हे समीकरण थोडंसं सोपं झालं. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 15ची गरज. थँक इझी. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 15ची गरज आहे. चौकार इथून आलाय बॅटर हरीश यांच्या बॅटमधून आणि या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती. तो मोठा फटका इथून आलाय. 6 मध्ये बनवायचे तिथून 15. स्लॉग ओव्हरमध्ये एक अत्यंत महत्वाची जबाबदारी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अतुल. तर इथून अतुलनीय पराक्रम करावा लागणार आहे या मॅचमध्ये. इथून टीम 94 कामन लक्षात घ्या, एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. कारण मागील 4 षटकांसाठी जवळजवळ 24 मिनिटे घेतले गेलेत. त्यामुळे एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. रूल्स अँड रेग्युलेशन या स्पर्धेची एक खासियत आहे, शिस्त आणि अनुशासन. चोवीस मिनिटे तुम्ही मागील 4 षटकांसाठी घेतले. प्लीज, टाईम खूप महत्त्वाचा आहे. मागील काही रजनींपासून आपण पाहिले या स्पर्धेमध्ये 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहू शकतायत नमन आहेत आणि गोलंदाज अतुल आहे. इतिहास रचावा लागणार आहे, कारण इतिहास पराभवाची सुद्धा नोंद ठेवतो. इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. प्रयत्न आतोनात करावे लागणार आहेत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. एका बाजूला एक यंग टॅलेंट गोलंदाज अतुलला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला एक अतिशय अनुभवी फलंदाज नमन. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती चांगला फिरवला होता बॉल आणि इथून सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. जोडना है तुझे ऊंचा परों को खोल के रख, कसोटी वक्त की है हौसलों को तोल के रख. इथून वेल कठीण आहे बॅटिंग करण्या टीमसाठी खुशी 11 कोपरी संघ. एका बाजूला नमनला पण पाहतोय. इथून जरूर चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 5 बॉल आणि 15 रनची गरज आहे. अप्रतिम चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणतात ना बालाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याचं एक उत्तम उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अतुलनीय कामगिरी त्याच्या मदतीतून आपण पाहू शकतात. नावाला साजेशी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अतुलची. 4 बॉल आणि 15ची गरज. अजून एक चांगला बॉल, सलग 3 डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. नमन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. त्यांच्यासाठी एक कठीण प्रश्न त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी खराब खेळतोय की माझी वेळ खराब आहे. तर इथून त्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागणार आहे. या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका प्रॉमिसिंग नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर मिड विकेटला आणि इथून नमन ओगीची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळते. डॉट बॉलचं पर्सेंटेज फार पाहायला मिळालं. सिंगल डबलचं गणित कुठेतरी जमलं नाहीये आणि इथून ही विकेट गेले. आता आमच्या लाडक्या प्रेक्षकांना एक महत्त्वाचा प्रश्न पडला. निखिल ओगे क्रीजवरती लेट का पोहोचत आहेत? तुमच्या टीममध्ये जर एक वन ऑफ द बेस्ट फिनिशर असेल तर त्याला जर तुम्ही 8व्या क्रमांकावरती उतरवत असाल तर थोडंसं चुकीचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉल आणि 15ची गरज आहे. हा सामना थोडंसं इथून दूर जात चाललाय. कारण लास्ट इयरमध्ये आपण पाहिलं होतं निखिल ओगे यांनी जी बॅटिंग केली होती, वन ऑफ द बेस्ट फिनिशर या टीमचे आहेत.
पण तो सध्या तरी आता वेळ निघून गेले. 2 बॉल आणि 15ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक अतिशय रंगतदार सामना जर आपल्याला पाहायला मिळाला. टोटल मोठी नव्हती कारण 46 धावा डिफेंड करायच्या होत्या, पण तो जो बॉलिंग अटॅक आपण पाहिला ना मागील 5 षटकांमध्ये, 5व्या षटकाचा खेळ अजून झालेला नाही आहे, परंतु अतुलने जी गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये सलग 4 डॉट बॉल आणि त्यामध्ये 1 विकेट. 2 बॉल 15ची गरज. ड्राईव्ह त्या ठिकाणी केलाय. बॉल जाईल मिड विकेटला. गॅपमध्ये हा चौकार या ठिकाणी आलाय आणि या चौकाराने फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. आता 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 11ची गरज आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला NCC नारंगी आणि त्यांना 2 हात करेल शनिदेव टेंबीपाडा. एक शेवटची बॅटन पहिल्या फेरीमधील आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमची स्टार कास्ट फार मोठी आहे, त्यामुळे मजा येणार आहे त्या मॅचला. 1 बॉल आणि 11ची गरज आहे. शेवटचा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल ओगे आला त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. एक बेस्ट फिनिशर. आज इतक्या लेट का? ऑफ साईडला इनसाइड आउट मिड ऑफ वरून क्लिअर करेल. लॉंग ऑफ नाही आहे डीपमध्ये. अजून एक चौकार. 6 धावेने हा विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. टीम 94 कामन संघाने मिळवलाय. 46 धावा डिफेंड केल्या गेल्यात. जबरदस्त बॉलिंग अटॅकची चर्चा सातत्याने आपण पाहिलंय आणि तो बॉलिंग अटॅक फार ॲक्शनमध्ये होता. हार्ड लक टीम खुशी 11 कोपरी, हार्ड लक भरत पाटील, हार्ड लक निखिल ओगे, हरीश, दीपेश लोखंडे, समीर कासारे आपल्याला पाहायला मिळाले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याची चर्चा